नमस्कार मित्रांनो, बहुमत असूनही भाजपवर महापौर पदासाठी एकनाथ शिंदेचा दबाव. कशी होते महापौरची निवड याकडे आपण थोडं लक्ष देऊया. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. महापालिका निकालानंतर आता सगळ्यांचं लक्ष आहे महापौर निवडीकडे. त्यातही सर्वांना पडलेला प्रश्न म्हणजे मुंबईचा महापौर कोण होणार. कारण तब्बल 3 दशकानंतर मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेचं सर्वोच्च मोडीत निघाला असून सत्तापलट झालेली आहे. 227 जागांचा मुंबई महानगरपालिकेत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळून 118 जागा मिळालेल्या आहेत. बहुमतासाठी 114 जागांची आवश्यकता आहे. भाजपकडे 89 नगरसेवक आहेत, तर शिंदे सेने यांच्या शिवसेनेकडे 29 नगरसेवक निवडून आलेले आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी भाजपाला एकनाथ शिंदेची गरज ही लागणारच आहे. 16 जानेवारीला महापालिकेचा निकाल लागल्यानंतर महापौर निवडीसाठी वेळ का लागत आहेत असे प्रश्न समोर येत आहेत. दरम्यान महापौर पदाच्या आरक्षणासाठीची सोडत गुरुवारी 22 जानेवारीला मंत्रालयात होणार असल्याचं पत्रक नगरविकास मंत्रालयाकडून काढण्यात आलं होतं. रविवारी 18 जानेवारीला झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी देवाच्या मनात असेल तर महापौर आमचंच होईल असं विधान केलं होतं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी यावर खोचक प्रतिक्रिया देत म्हटलं की देवाच्या म्हणजेच माझ्या की वरच्या. फडणवीस यांनी पुढे म्हटलं आहे की अहो वरच्या देवाच्या मनात महायुतीचा महापौर व्हावी अशी इच्छा आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित सावंत यांनीही म्हटलं आहे की मुंबईचा महापौर महायुतीचाच असेल. महापौर हिंदू मराठी असेल. हा महापौर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास असणारा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा असेल. पण एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सर्व पक्षाचे नगरसेवकांना बांद्राच्या ताजलँड हॉटेलमध्ये ठेवलं आणि त्यानंतर महापौर पदासाठी नेमकी काय राजकारण सुरू आहे याची चर्चा सुरू झाल्या. एकनाथ शिंदे दबाव तंत्राचा वापर करत आहात का आणि त्यामुळे महापालिकेसाठी उद्धव ठाकरे आणि भाजप पडद्यामागून काही हालचाली करणार का असा सवाल तर्क वितर्क लावला जात आहे. अर्थात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नवीन नगरसेवक अमोल घोले यांनी म्हटलं की कोणालाही जबरदस्तीने तिथे ठेवलं नाही. पुढील रणनीतीवर चर्चा करण्यासाठी आम्हाला बोलवलं आहे. शिवसेना प्रमुख शिंदे साहेब सर्व नगरसेवकांना मार्गदर्शन करतील. अनेक जण पहिल्यांदाच नगरसेवक झाले आहेत, त्यामुळे 2 दिवसाचे शिबिर आयोजित करण्यात आले आहेत. सध्या 29 नगरसेवक उपस्थितीत आहेत. त्यांनी पुढे म्हटलं की महापौर पद भाजपसोबत चर्चा करून ठरवले जाईल आणि त्यांच्या पक्षाने महापौर पदाची कोणती मागणी केलेली नाही. दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विट करून म्हटलं की शिंदे आणि फडणवीस या दोघांचा महापौर पदावरून चाललेला रस्सीखेच माध्यमांमध्ये रंगत आहेत. यात दोघांनी ठाकरेंना मध्ये ओढण्याचं कारण नाही. तुम्हाला टीका करायलाही ठाकरे आणि सत्तेत बसवण्यासाठी एकमेकांवर दबाव तंत्र वापरण्यासाठी ठाकरे कार्ड का वापरावे लागत आहेत. ठाकरेंचे नगरसेवक कुठेही नॉट रिचेबल नाहीत. त्यांना कुठल्याही हॉटेलमध्ये दाबून ठेवलेलं नाहीत आणि ठेवायची गरज पण नाही. त्यामुळे टेबल न्यूज पेरण्याचा बालिश प्रयत्न कोणीही करू नयेत. लोकांनी ज्या विश्वासाने आम्हाला मते दिली आहेत तो विश्वास आमच्यासाठी सत्तेपेक्षा लाख मोलाचा आहे. मग मेन मुद्दा जो आहे तो आहे की महापौर पदाची निवड कशी होती याकडे आपण थोडं लक्ष देऊया. भाजप शिंदे गटाच्या महायुतीने मिळून बहुमताचा आकडा गाठला आहे. अर्थात भाजपाला महापौर पदासाठी एकनाथ शिंदेची गरज भासणार आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे 65 नगरसेवक निवडून आलेले आहेत. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 6 नगरसेवक निवडून आलेले आहेत. काँग्रेसच्या 24 जागा निवडून आलेल्या असून राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार गट यांच्याकडे 1 नगरसेवक निवडून आलेला आहे. म्हणजे हे सगळे एकत्र आले तरीही महापौर पदासाठीचा आकडा गाठू शकत नाहीत. मग उद्धव ठाकरे यांनी देवाच्या मनात असेल तर महापौर आमचाच होईल हे विधान नेमकी कशाच्या आधारे केलं आणि एकनाथ शिंदे 2.5 वर्ष महापौर पद हवं यासाठी बार्गेनिंग करू शकतात का? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी महापौर पदाच्या निवडीची प्रतिक्रिया आधी समजून घेऊया. मुंबई महानगरपालिकेत एकूण 227 नगरसेवक आहेत. ज्या पक्षाला बहुमत मिळालं त्याच पक्षाचा महापौर होतो. महानगरपालिकेत निवडून आलेले नगरसेवक महापौर पदाची निवड करतात. सोडत निघाल्यानंतर महापालिकेकडून अजेंडा सर्कल जारी केला जातो. यात महापौर पदासाठी अर्ज दाखल करायच्या तारखा जाहीर केल्या जातात. त्यानुसार राजकीय पक्षांकडे अर्ज दिले जातात. त्यानंतर मतदानाची तारीख निश्चित केली जाते.
नंतर मतदान आवाजी पद्धतीने होते असं एका अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे. महापौर निवडीसाठी मतदानासाठी आयुक्ताकडून विशेष सर्वसाधारण सभा बोलवली जाते. त्यात नगरसेवक माध्यमातून महापौर आणि उपमहापौरांची निवड करतात. नगरसेवकांचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. महापौर पदाचा कार्यकाळ 2.5 वर्ष असतो. एका महापौरांचा कार्यकाळ संपल्यानंतर दुसऱ्या महापौरांची निवड केली जाते. मुंबई महापौर पदाची निवड प्रक्रिया कधी होणार याबाबत मुंबई नगरपालिका आयुक्त भूषण गगारानी यांनी 22 जानेवारीला आरक्षण सोडीनंतर ही प्रक्रिया होईल असं सांगितलं होतं. महापौर पदाच्या निवडीवेळी आरक्षण हाही महत्वाचा मुद्दा ठरू शकतो. हे पद दरवेळी खुल्या वर्गासाठी नसते. हे पद अनुसूचित जाती म्हणजेच महिला पुरुष, अनुसूचित जमाजाती म्हणजेच महिला पुरुष, मागासवर्गीय, खुले प्रवर्गातील महिला यासाठी आरक्षण असतं. महापालिका आयुक्त आरक्षणाची सोडत जाहीर करतील. हे पद खुल्या वर्गांसाठी आहे की राखीव हे या सोडीवर स्पष्ट होते. त्यानंतर ज्या पदासाठी आरक्षण होते त्या पदाचे उमेदवार अर्ज भरतात. त्यानंतर सभागृहात मतदान होऊन महापौराची निवड केली जाते. आता या सोडीमधून कोणतं आरक्षण निघणार, आरक्षण आलेल्या प्रवर्गाला उमेदवार कोणाकडे असणार आणि त्याला मतदान करण्यासाठी कोणाकोणाच्या सोबत येणार यावर काही गोष्टी ठरू शकतात. तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.